नमस्कार मित्रांनो, ही देवीची मूर्ती पहिली मूर्ती कशी दिसते आणि आता कशी दिसते। पहिल्यांदा मूर्तीला आपण पाण्याने धुवून घ्यायची आहे। नंतर मित्रांनो मूर्तीला पितांबरीने पूर्णपणे घासून घ्यायचे आहे। सर्व बाजूला पितांबरी लावायची आहे। पितांबरी लावून झाल्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। तर मित्रांनो मूर्ती धुवून झाल्यानंतर पुन्हा एकदा मूर्तीला पितांबरी लावून घ्यायची आहे। मित्रांनो पितांबरी लावून झाल्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून घ्यायची आहे। मूर्ती पाण्याने धुवून झाल्यानंतर पूर्ण सुती कपड्याने मूर्ती पूर्णपणे सर्व बाजूने पुसून घ्यायची आहे। मूर्ती पुसून झाल्यानंतर मित्रांनो फक्त 1 मिनिट मूर्ती आहे तशी ठेवायची आहे। मित्रांनो 1 मिनिट झाल्यानंतर त्या मूर्तीला मी एक पावडर असते ती पावडर मी लावत आहे। त्याला उजाळा असं म्हटलं जातं। ते उजाळा पूर्णपणे त्या मूर्तीला घासला जातो। ती मूर्ती पाण्यात भिजवायची नाही किंवा वल्ला हात लावायचा नाही। पुसून झाल्यानंतर आपल्या सुक्या हाताने आहे अशी पावडर घेऊन मूर्तीला लावायची आहे। मूर्ती पुसल्यानंतर उजाळा लावून झाल्यानंतर बघा माझे हात कसे दिसतात। ते हात धुवून घ्यायचे आणि सुती कपड्याने पुसून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा वाळल्या सुती कपड्याने मूर्ती पूर्णपणे पुसून घ्यायची आहे आपल्याला। तर मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला, व्हिडिओला आमच्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बघा तुम्ही रिझल्ट पाहू शकता, मूर्तीला किती चकाकी मारते हे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता।